नमस्कार. श्री स्वामी समर्थ वाडी ते अक्कलकोट ही आयचित वृत्ती पदयात्रा याचं हे 21वं वर्ष. 21वं वर्ष अशासाठी की आपल्या सद्गुरूंनी श्री ब्रह्मावधूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांनी 2004 साली 12 संकल्पित पदयात्रा करायच्या आणि त्या आयचित वृत्तीने करायच्या असा एक संकल्प घेतला आणि तो संकल्प त्यांनी पूर्ण केला. 2015 साली त्यांच्या 12 संकल्पित पदयात्रा पूर्ण झाल्या. त्यावेळेला शेकडोनी स्वामी भक्त त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी याच वृत्तीने अशा आयाचित वृत्तीने ही पदयात्रा संपन्न केली, पूर्ण केली आणि सद्गुरूंचे कृपाशीर्वाद घेतले. त्याच्यानंतर ज्या पदयात्रा सुरुवात झाल्या त्या पदयात्रा आपल्या सद्गुरू प्रेरणेने आपल्या संस्थेने स्वामी समर्थ संप्रदाय वाडी विश्वस्त प्रतिनिधी आणि या सर्वांनी सद्भक्तांनी सभासदांनी या सर्वांनी ठरवून ही परंपरा आपली अखंडित चालू राहावी अशा उद्देशाने पुन्हा सुरुवात केली. ती 2016 सालापासून. म्हणून ही 2024ची आजची पदयात्रा ही 21वी. ही पदयात्रा आम्ही सुरुवात केली भाऊबीजेला. भाऊबीजेची जी तिथी आहे त्या दिवशी आपण समर्थवाडीत एकत्र जमतो. तिथे पदयात्री सगळे एकत्र येतात, आरती उपासना करतात, सद्गुरूंचं आशीर्वचन घेतात आणि तिथनं पदयात्रेला सुरुवात करतात. 4 तारखेला आम्ही पहिल्या दिवसाचा पहिला टप्पा सुरुवात केला. अंदाजे आपण 32 किलोमीटर सरासरी एका दिवसाचं असं अंतर पायी चालत कापतो, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण आयाचित वृत्ती नसतो. म्हणजे पैसा अडका सोबत घेत नाही. आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या आत्ताच्या युगातल्या कुठल्याही प्रकारच्या संपर्काच्या किंवा प्लास्टिक मनी, डिजिटल मनी, मोबाईल अशा कुठल्याच गोष्टी सोबत न घेता आपण हा प्रवास पूर्ण सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि परम सद्गुरूंच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा करत असतो. म्हणून सर्व पदयात्रींकडे जे पैसे असतात ते सगळे समर्थवाडीत जमा होतात, मोबाईल वगैरे सगळे जमा होतात व त्यांना पदयात्रेच्या अखेरीस ज्या दिवशी समारोप असतो, सांगता होते, जी आपली सांगता अक्कलकोटची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर पूर्ण होते त्याच्यानंतर दिला जातो. हा सगळा असा प्रवास आपला 14 दिवस पूर्ण आणि 15वा दिवस हा दुपारच्या महाप्रसादापर्यंत आपण अक्कलकोटात नगरप्रदक्षिणा करतो आणि अक्कलकोट येथे महत्त्वाच्या पवित्र स्थानी असा तो सांगता समारोप करून आपण इथे महाप्रसाद घेऊन या पदयात्रेची सांगता करतो व आपापल्या आलेल्या ठिकाणावरनं सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन इप्सित स्थळी पोहोचतो. अशी ही पदयात्रा सद्गुरूंनी सुरुवात केली. त्याचा जे एक इतिहास आहे तो 1989 सालापासूनचा आहे. सद्गुरूंनी ह्या वृत्तीला सुरुवात करायचं कारण आहे गुरुचरित्र. गुरुचरित्र या ग्रंथात या आयाचित वृत्ती पदयात्रेचे वर्णन दिलेले आहे. या प्रेरणेने सद्गुरूंनी स्वतः त्यांच्या उपासना वैयक्तिक उपासनेमध्ये या वैयक्तिक पदयात्रा केल्या आणि त्याच्यानंतर ही सगळी जे आपण म्हणू शकतो की उपासनेचं दालन सगळ्या सद्भक्तांसाठी खुलं केलं आणि 1989 सालांपासून त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन ह्या आयाचित वृत्तीने ही पदयात्रा चालू ठेवली, निरंतर चालू ठेवली. त्यांनी सर्व तीर्थक्षेत्री पायी यारी केलेली आहे, पायी यात्रा केलेली आहे, वारी केलेली आहे, दिंडी नेलेली आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची त्यांनी जगन्नाथपुरीची पदयात्रा केलेली होती 1996 साली. ही पदयात्रा त्यांनी मुंबईचा आपण जो म्हणतो समुद्र, अरबी समुद्र, तिथपासून म्हणजे पश्चिमेचा एक समुद्र, पश्चिमेचं एक टोक भारताचं आणि पूर्वेचं एक टोक जगन्नाथपुरी असा पूर्ण जो भाग आहे भारत देशाचा हा पूर्ण पादाक्रांत केलेला होता. तोही आयाचित वृत्तीने. असा तो 90 ते 93 दिवसांचा त्यांचा खडतर आणि पूर्ण आध्यात्मिक प्रेरणादायी प्रवास हा त्यांनी केला आणि त्याचंच अनुकरण आता आपण सर्व सद्भक्तगण जे इथे आहेत ते करतो. त्याच्यात त्यांनी नियमावली दिली की आयाचित वृत्ती पदयात्रेमध्ये तुम्हाला तिन्ही त्रिकाळ आरती उपासना करायची, तुम्हाला स्वामींची आयुध घेऊन जायचे. म्हणून स्वामी आमच्यासोबत आहेत या उद्देशानेच हा आपला पदयात्रेचा धर्मदंड राजदंड सोबत असतो. त्याच्यासोबत स्वामी पालखीत बसलेले आहेत, विराजमान आहेत रथामध्ये, म्हणून अब्दागिरी आहेत स्वामींची. स्वामी स्वतः विराजमान आहेत, त्यांच्या पूर्ण 5 रूपाने रथात विराजमान आहेत. त्यासोबत रथ आहे, त्याच्यानंतर 2 झेंडे आहेत, आपल्या धर्माची पताका म्हणून ते आहेत आणि त्याच्यासोबत असतो त्रिशूल. या राजदंड आणि त्रिशूलाच्या मध्ये चालणारा जो असतो तो पदयात्री. ज्या पदयात्रींना त्रास होतो काही कारणास्तव त्यावेळेला सद्गुरू सांगतात की तुम्ही त्रिशूलाच्या मागे पडायचं नाही आहे, राजदंड आणि त्रिशूलामध्ये चालायचं आहे. म्हणून आपण ह्या 2015 पासूनच्या 12 संकल्पित पदयात्रेनंतर आपण स्वामींची प्रतिमा सोबत ठेवायला सुरुवात केली. कारण का सद्गुरू अक्कलकोट स्वामींचं वाक्य आहे की कुळाचार कुळधर्म करा, सतत नामस्मरण करा आणि साक्षीला माझी प्रतिमा ठेवा. म्हणून आपण पदयात्रेमध्ये स्वामी समर्थ हा पंचाक्षरी जप सद्गुरूंच्या आज्ञेनुसार नामस्मरण करत असतो आणि साक्षीला त्यांची प्रतिमा ठेवून तिन्ही त्रिकाळ आरती उपासना करत असतो. सद्गुरूंना आमच्या ह्या सेवेची, परम सद्गुरूंना आमच्या ह्या उपासनेची करुणा यावी म्हणून आम्ही तिन्ही त्रिकाळ सद्गुरू आज्ञेनुसार करुणा त्रिपदी म्हणत असतो.
असा हा पदयात्रेचा प्रवास आज इथे नगर प्रदक्षिणेसाठी एकत्र जमलेला आहे। आज आम्ही आता इथली 21व्या पदयात्रेची ही नगर प्रदक्षिणा करणार आहोत। ही नगर प्रदक्षिणा सुरू होती आत्ता आमची ती कृषी केंद्रापासनं। इथलं जे शहागंज बाग आहे इथून आम्ही सुरुवात करतोय। इथून खंडोबा मंदिर आणि बाकी सर्व महत्त्वाची अक्कलकोटातली सर्व स्थळं करून राजेराय मठात आजची सांगता आम्ही करणार आहोत। राजेराय मठात सद्गुरूंचं आशीर्वचन आम्ही घेणार। आमच्या ध्यानीमनी ते आमच्या सोबतच आहेत हा आमचा दृढ विश्वास आहे आणि आज आपला सर्व परिवारामध्ये ते अंशात्मक आहेत हाही आमचा दृढ विश्वास आहे। म्हणूनच आम्ही सर्व पदयात्री या आनंदाने भारावून गेलोय की इतके सगळे सभासद वर्ग आणि सर्व अक्कलकोट नगरी या नगर प्रदक्षिणेसाठी सज्ज होत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। जगदंब उदयोस्तु। नगर प्रदक्षिणा ही शहागंज बागेपासून सुरुवात होते। अक्कलकोटामध्ये 5 बागा होत्या, शहागंज बाग, गणेश बाग, खासबाग, थडगे बाग आणि थत्ते बाग। या 5ही बागांमध्ये त्या काळामध्ये भरपूर झाडी, सुविधा, राहण्याची व्यवस्था, पाण्याची मुबलकता होती आणि स्वामींना हे ठिकाणं फार आवडायची। स्वामी या 5ही बागांमध्ये येऊन बसायचे सातत्यपूर्ण। या सगळ्या गोष्टींचा उल्लेख किंजवडेकर शास्त्री, मुळेकर, गोपाळराव केळकरांची बखर, V.K. फडकेंचं स्वामींचं चरित्र या अशा अनेक पुस्तकांमध्ये, वामोरीकरांचं गुरु लीलामृत याच्यामध्ये ह्या सगळ्या बागांचा आणि इथल्या परिसराचा उल्लेख आहे। स्वामी समर्थ संप्रदायामध्ये अनेक ठिकाणी उपासना चालते, अनेक मठ आहेत। फक्त स्वामी समर्थ संप्रदाय बदलापूर यामार्फतच ही नगर प्रदक्षिणा केली जाते। साधारण त्याच्यामध्ये 25 ते 30 ठिकाणं जी महाराजांच्या चरित्रात उल्लेख केलेले आढळतात ही त्याच्यामध्ये येतात आणि साधारणतः 4-5 किलोमीटरची ही पदयात्रा आहे। यामध्ये आपण प्रथम शहागंज बागेतून सुरुवात करून गणेश बाग, नंतर महाराजांचं प्रथम आगमन जिथं झालं त्या खंडोबा मंदिरात, त्यानंतर खासबाग की जिथं सगळी राजेशाही व्यवस्था असायची, त्या काळातले सगळे संस्थानिक आणि राजे रजवाडे, राजांचे पाहुणचार किंवा स्वामींची व्यवस्था सगळी त्या खासबागेत व्हायची। खासबाग ही अत्यंत त्या काळामध्ये व्यवस्थित सगळ्या सुखसोयी असलेली बाग होती। त्यानंतर आपण मल्लिकार्जुन देवस्थानकडे जातो, त्याच्यानंतर आपण 12 ज्योतिर्लिंगाकडे जातो, नंतर हाक्याचा मारुती, चोळापा मठ, मल्लिकार्जुन, गुरुमंदिर, वटवृक्ष देवस्थान, जोशी मठ, शेखनूर दर्गा, अशी ही थडगे बाग, राम मंदिर, शंकरराजे रायवान मठ, अशी ही सगळी ठिकाणं या नगर प्रदक्षिणेमध्ये येतात आणि या सगळ्या ठिकाणी पदयात्री सगळ्यात शेवटी नगर प्रदक्षिणा करून याची समाप्ती करत असतात। या शहागंज बागेचा उल्लेख जर विशेष म्हटला तर महाराजांनी आपला देह ठेवायच्या आधी सगळ्या स्वतःच्या वस्तू ज्या होत्या त्या अनेक स्वामी भक्तांना, अनेक लोकांना वाटून दिल्या आणि V.K. फडकेंच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की महाराज इथं स्वतः आले आणि या विहिरीमध्ये स्वतःची लंगोटीसुद्धा त्यांनी स्वतःच्या हाताने या विहिरीमध्ये पेटवून दिली आणि असं या पद्धतीने काहीच त्यांनी ठेवलं नाही जवळ स्वतःचा, असा उल्लेख या स्थानावर आहे। नारायण हरी भागवतांच्या पुस्तकात पण या बागेचा उल्लेख आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। बैस सद्गुरु तू आता बैस पालकीत, बैस सद्गुरु आता बैस पालकीत,
आंदोलिकेत येऊनी राहावे आता गाणगापुरात येऊनी राहावे आता गाणगापुरात बैस सद्गुरु बैस सद्गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नसे तू यतीना कोणी अन्य नार रूप जाणिले आम्ही ते आता त्रैमूर्ती स्वरूप सत्यरूप ध्यानी येता सत्यरूप ध्यानी येता जाहलो विनीत तुझ्या चरणात येऊनी राहावे आता गाणगापुरात बैस सद्गुरु बैस सद्गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वांझ जीवा पोटी आला उमाळा दुधाचा खास हा पुरावा आम्हा तुझ्या दिव्यतेचा कल्पवृक्ष हाती येता कल्पवृक्ष हाती येता धावलो क्षणात इथे संगमात येऊनी राहावे आता गाणगापुरात बैस सद्गुरु बैस सद्गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नित्य तो असावा आम्हा आसरा कृपेचा लाभ तो रहावा आम्हा तुझ्या चरणाचा मान्यता असू दे आता मान्यता असू दे आता करावे पुनीत तुझ्या दर्शनात येऊनी राहावे आता गाणगापुरात बैस सद्गुरु बैस सद्गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शोभला गुरु हा माझा आंदोलिकेत चालला आता श्रीमंत गाणगापुरात घेऊनी सवे सद्भक्ता घेऊनी सवे सद्भक्ता पातला मठीत वाद्य गजरात
येऊनी राहावे आता गाणगापुरात। बैस सद्गुरु तू आता बैस पालखीत, बैस सद्गुरु आता बैस पालखीत, आंदोलिकेत येऊनी राहावे आता गाणगापुरात। येऊनी राहावे आता गाणगापुरात। बैस सद्गुरु बैस सद्गुरु बैस सद्गुरु बैस सद्गुरु बैस सद्गुरु। सद्गुरु चरणी सेवा करिता, सद्गुरु चरणी सेवा करिता आत्मभाव नुरले, आत्मभाव नुरले बंधन मग कसले, कसले बंधन मग कसले, कसले बंधन मग कसले। स्वार्थ एक त्या गुरुसेवेचा, लोभ राहिला गुरु प्रेमाचा, लळा लागला गुरु नामाचा। अहंकारता पूर्ण जाळता शुद्ध चित्त उरले, बंधन मग कसले, कसले बंधन मग कसले। छंद लागता गुरुमूर्तीचा, चिंतन करता सातत्याचा, नरहरी गुरुच्या गूढ सृष्टीचा। एकतानता ती अनुभविता, देहभाव हरले, बंधन मग कसले, कसले बंधन मग कसले। स्वभाव होता गुरुभक्तीचा, प्रकाश येता गुरुज्ञानाचा, लोप होऊनी दांभिकतेचा। दिव्य भव्यता आणि उच्चता हेच गम्य कळले, बंधन मग कसले, कसले बंधन मग कसले। आनंद घेता गुरु कृपेचा,
नरहरी गुरुच्या प्रेरकतेचा मार्ग समजता सत्य भक्तीचा संकुचितता दूर सारता उच्च तत्व गमले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले बंधन सरता आत्मीयतेचा भाव राहिला गुरु सत्तेचा सर्वस्वाच्या विलीनतेचा दत्त भावता योग सहजता हेची ब्रह्म ठरले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले सद्गुरु चरणी सेवा करिता सद्गुरु चरणी सेवा करिता आत्मभाव नुरले आत्मभाव नुरले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले कसले बंधन 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 मग कसले सद्गुरु आता दृढ चरण तुझे धरिले दृढ चरण तुझे धरिले धरिले दृढ चरण तुझे धरिले तव नामाच्या मधुवासाने स्थिरावलो मी धुंद मनाने तुझ्या सुमधुर भक्तिगीताने विसावलो मी आनंदाने मी पण आता सरले दृढ चरण तुझे धरिले धरिले दृढ चरण तुझे धरिले तव चरिताच्या रम्य कथांने वेळ लागले पूर्णत्वाने तुझ्या लौकिक दिव्य रूपाने रंगी रंगलो त्या तेजाने जीवन आता फुलले दृढ चरण तुझे धरिले धरिले दृढ चरण तुझे धरिले दिव्यत्वाच्या वास्तवतेने उद्भवले जे ज्ञानकणाने
सत्य भक्तीच्या कथामृताने निर्मळ झाले अंतर्जाने बंधन आता सुटले दत्ता दृढ चरण तुझे धरिले धरिले दृढ चरण तुझे धरिले सेवा करिता तव काव्याने मूर्त वाटली तुझी दर्शने आळविता तुझ सद्भावाने निकट जाहली तुझी चरणे भावमनी एकवटले दृढ चरण तुझे धरिले धरिले दृढ चरण तुझे धरिले नरहरिमय चैतन्य पाहणे हीच सच्चिदानंद लक्षणे दत्तरूप अस्तित्व शोधणे हीच गुरु नर हरीची चरणे हेच आता मज पटले आता दृढ चरण तुझे धरिले आता दृढ चरण तुझे धरिले सद्गुरु आता दृढ चरण तुझे धरिले दृढ चरण तुझे धरिले धरिले दृढ चरण तुझे धरिले धरिले दृढ चरण तुझे धरिले हरि दत्ता श्री गुरु दत्ता स्वामी समर्था अवधूता हरि दत्ता श्री गुरु दत्ता स्वामी समर्था अवधूता तव चरणावीण तुझे नको रे तव चरणावीण तुझे नको रे काही गुरुराया गुरुराया काही गुरुराया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया अखंड सेवा हो चरणाची देई धारणा तव सेवेची देह संपदा विरत राहो राहुनी तव छाया छाया राहुनी तव छाया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया
गुरुदत्ता स्वामी समर्था अवधूता नरहरि दत्ता श्री गुरुदत्ता स्वामी समर्था अवधूता सौख्य सागरी नित्य राहुनी लीन होऊनी तुझ्याच चरणी कधी न राहो चिंता भक्ता गीत तुझे गाया गाया गीत तुझे गाया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया कधी न राहो स्वार्थहंता सेवत सता तुझ गुरुदत्ता सवे घेऊनी भक्त जनाना अर्पुनी ही काया काया अर्पुनी ही काया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया तव चरणावर ठेवूनी माथा धन्य धन्य मी झालो आता हेच चरण माझा नित्य मिळावे एक रूप व्हाया व्हाया एक रूप व्हाया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया नरहरि दत्ता श्री गुरुदत्ता स्वामी समर्था अवधूता नरहरि दत्ता श्री गुरुदत्ता स्वामी समर्था अवधूता तीर्थ मिळावे तव चरणाचे हेच मनोगत या भक्ताचे पावन होऊन तुझ्या चिंतनी दत्त गुरु राया राया दत्त गुरु राया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया सोडून आता या चरणाला जाऊ कुठे मी तुझ पाहण्याला नरहरि दत्ता श्री गुरुदत्ता ठाव देई पाया पाया ठाव
नाव देई पाया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया सेवण्यास तव चरण गवसले दत्त दिगंबर प्रसन्न झाले दृढतर सेवा अशीच व्हावी देऊनी तू छाया छाया देऊनी तू छाया नरहरी धन्य तुझी माया तव चरणाविण तुझे नको रे तव चरणाविण तुझे नको रे काही गुरुराया गुरुराया काही गुरुराया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया नरहरी धन्य तुझी माया सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म 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 सद्गुरु तूच पाही दत्त गुरुचा तुझ जवळी हा नित्य विहार तुझाच देही नरहरी गुरुचा तुझाच देही नरहरी गुरुचा निशिदिनी राहील रे संचार तूच पायी दत्त गुरुचा तुझ जवळी हा नित्य विहार तूच पाही गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चिरंजीवता आणि गूढता हीच गुरु अवतार रम्यता सजीवता अन दिव्य भव्यता हीच गुरु चरणात साक्षता स्फोट होई गुरु शक्तीचा हाच विधीचा समजाचा तुझ्याच देही नरहरी गुरुचा निशिदिनी राहील रे संचार तूच पायी दत्त गुरूंचा तुझ जवळी हा नित्य विहार तूच पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु भक्ती भावता आणि योग्यता गुरुसेवेची तीव्र प्रखरता लीन दीनता आणि शुद्धता तिथेच गुरुची हो प्रेरकता ध्यान राही गुरुसेवेचा
त्याच ठिकाणी प्रेम अपार तुझ्याच देई नरहरी गुरुचा निशिदिनी राहील रे संचार तूच पायी दत्त गुरुचा तुझ जवळी हा नित्य विहार तूच पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु निरभिमानता स्वार्थ शून्यता गुरुतत्वाची नित्य उच्चता निशिदिनी चित्ता भावमुग्धता गुरुची राहिली तिथेच सत्ता छंदराई गुरुगीतांचा सौख्य स्थान हे गुरुसी त्रिवा तुझ्याच देही नरहरी गुरुचा निशिदिन राहील रे संचार तूच पाही दत्त गुरूंचा तुझ जवळी हा नित्य विहार तूच पाही गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु निर्हेतुकता गुरुसी सेवता सद्गुरु चरणी अतीव ममता संकुचितता त्यजुनी सर्वथा तिथेच येई सद्गुरु स्मरता नित्य राही गुरु कृपेचा तुझसी पूर्ण पूर्णधा तुझ्याच देही नरहरी गुरुचा निशिदिनी राहील रे संचार तूच पायी दत्त गुरूंचा तुझ जवळी हा नित्य विहार तूच पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गतानुगतता आणि अंधता अज्ञानाची जी व्यापकता ज्ञान प्रेषिता प्रकाश होता गुरुमूर्तीची कळे योग्यता तोच पायी गुरु नरहरीचा इथेच आता मुक्त विहार तुझ्याच देही नरहरी गुरुचा निशिदिनी राहील रे संचार तूच पायी दत्त गुरूंचा तुझ जवळी हा नित्य विहार तूच पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जवळी असता गुरु नित्यता राहील कसली आता चिंता झाली आता तिथे पूर्णता नरहरिमय सारे तुझ गमता याच जन्मी या सद्गुरुचा अनुभवी आता साक्षात्कार तुझ्याच देही नरहरी गुरुचा निशिदिनी राहील रे संचार तूच पाही दत्त गुरुचा तुझ जवळी हा नित्य विहार तुझ्याच देही नरहरी गुरुचा तुझ्याच देही नरहरी गुरुचा निशिदिनी राहील रे संचार ओ गुरु महाराज गुरु जय
जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु श्री दत्त गुरु जय दत्त गुरु 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 खूप सुंदर झाली. या पदयात्रेमध्ये सकाप्पा भक्त परिवार सौंदलगा इथलं जसं आपल्याला 12 ज्योतिर्लिंगासाठी समर्थवाडीमध्ये सहकार्य लाभतं, जयूदादा शेवळे दादा असं त्यांना म्हणतात, त्यांच्या सगळ्या परिवाराचं या पदयात्रेमध्ये सुद्धा योगदान जास्त होतं. माझ्या मते 5 जण तर सकाप्पा भक्त परिवारची होती, जी की मोठी संख्या आहे. की 14 मधले 5 तर सकाप्पा भक्त परिवारचे होते. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं आशीर्वचन आणि सद्गुरूंनी सांगितलेला उपासना आणि सेवा मार्ग हा वाडीसोबतच वाडीच्या बाहेर पण कसा सांभाळला जातो, किंवा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता, कुठल्याही प्रकारच्या लेखी असो, कोणत्याही प्रकारच्या नोंदी असो अशा न करता फक्त उपासना करून संप्रदाय कसा वाढवता येतो, किंवा आपले आणि आपल्या सद्गुरूंचे, आपल्यापेक्षा आपल्या सद्गुरूंचे अनुयायी कसे वाढवता येतात, हा सगळ्यात चांगलं उदाहरण हा सकाप्पा भक्त परिवाराने आपल्याला दिलेलं आहे. की त्यांचे अनुयायी हे आपल्याला समर्थवाडीत वाढपी म्हणून पण दिसले, स्वच्छता करताना पण दिसले, पदयात्रेत पण दिसले, आणि आता ते इतर सहस्त्रनाम उपासनेत पण आहेत आणि इतर उपासनेत पण आता सहभागी होत आहेत. असा हा सगळ्यांचा परिवार, त्यासोबतच आपल्या ज्या संलग्न संस्था आहेत त्या संस्थांचाही सहभाग फार मोठा आहे. खासबाग सेवा संस्था जळगावची आहे, त्यांचा मोठा आहे. नंतर दत्ताश्रम परिवार जो आहे, त्याही दत्ताश्रम परिवाराने पुण्यामध्ये पूर्ण पदयात्रेला सक्रिय सहभाग दिला. त्यांच्याकडे पण सहस्त्रनाम उपासना सुरू होती, आणि ती सहस्त्रनाम उपासना आम्ही पाटसच्या आनंदेश्वर मंदिरात पूर्ण केली. बरोबर ना उदास काका? तर आम्ही सगळ्यांनी तिथे सूर्यास्ताच्या अगोदर आम्ही पोहोचलो तिकडे 5 वाजता, आणि 5:15 पासून तिकडे झाडलोट केली, आणि सगळ्यांनी मिळून आम्ही सामूहिक सहस्त्रनाम उपासना केली. बरोबर ना? आपलं सोहळं पण जबरदस्त होतं, बिना अंघोळीची. हो, पदयात्रेत तो काही नियम नाहीये. पदयात्रेत काय जसे असाल तसे. अक्कलकोटला पोहोचलात म्हणजे झालं. आज सकाळी तर सगळे एकदम खुश होते, माझ्या अगोदर तर सगळे तयार होते. आवश्यकताच नाही आज काय तयारीला सांगायची. आणि वटवृक्ष मठात तर मलाच सोडून गेले. वटवृक्ष मठात मी आतमध्ये, हे सगळे बाहेर. मी त्यांना शोधतोय, आणि मग थांबवलं त्यांना की अहो राजदंडच पाठीमागे राहिलाय. अशी गंमत, कारण का त्यांना इतकी एक तर भूक लागलेली होती, घरचे सगळे भेटलेले होते, गाड्या दिसत होत्या. आमचे जे मेजर सर होते त्यांनी तर सकाळी त्यांच्या मुलांचे बूट पण ओळखले. उठल्या उठल्या म्हणले यार पोरगा आला. मी म्हटलं क्या बात आहे, आनंद हा महत्वाचा आहे. आणि शेवटी आपले ते आपलेच, पण अहो आम्ही पण आपलेच आहोत. मेजर सरांनी आम्हाला पदयात्रेत एकदम मजा करून दिली. आम्हाला पदयात्रेत कवायत पण करून घेतली. आम्ही 10वीच्या वेळेला ज्या काही एनसीसी एमसीसी जे काही होतं, पीटी वगैरे ते सोडलेलं होतं, त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं 15 दिवसात. असे वाकवलं, असं वाकवलं, असं काय केलं. पण त्याच्यामुळे आमची पदयात्रा इतकी चांगली झाली की सगळ्यांना गुडघ्यात अटॅक होत होते. भरपूर जणांना गुडघ्यात अटॅक आले तिथे. हा, म्हणजे हार्ट अटॅक नाही, बरं गुडघे अटॅक. पदयात्रेत हार्ट अटॅक येत नाही, गुडघे अटॅक येतात. ते गुडघे अटॅक इतके आलेले आहे, पुढे बरेच बसले, गुडघे अटॅक वालेच बसले. आज तागात चालू होते त्यांचे. बापरे, विचार करू नका. कुठले स्प्रे, जे काही स्प्रे मिळाले आम्हाला दानामध्ये, ते सगळे स्प्रे वापरून झालेले आहेत. माझ्या मते नाशिककर आहेत एक परफ्युम्स वाले, त्यांचा सुगंधी स्प्रे पण आम्ही गुडघे अटॅक वरती वापरून झालेला. सगळ्याचा इलाज झाला, आणि इलाज पण सगळ्याचा झाला. काय एकदम धमाल चालू होती. थांबले की गुडघ्याला अटॅक यायचा, चालले की चालायचं, काय हरकत नाही. स्प्रे मारा चला, स्प्रे मारा चला. म्हणजे ते ऍडव्हर्टाईज असतं ना, ते डिओड्रंटची ऍड येते, त्याच्यात वेगळी प्रलोभन असतात. आमच्याकडे एकच प्रलोभन होतं, अक्कलकोट. त्यामुळे मारा स्प्रे, अक्कलकोटकडे चला. अशी धमाल आमच्या पदयात्रेत झाली. आम्ही होतो फार कमी, पण कमी तिथे आम्ही असे म्हणून आम्हाला भरपूर सारे जुने स्वामीभक्त गाठ पडले.
ज्यांनी स्वतःहून पदयात्रेमध्ये पण आले, पदयात्रेच्या ठिकाणी सेवेला आले, जसे की उदास काका आहेत, दत्ताश्रम परिवार पूर्ण सांभाळतात. दत्ताश्रम हे जे सेवास्थान आहे ते पूर्णपणे उदास काका बघतात आणि उदास काकांमार्फत आणि उदास काकांसाठी म्हणून आपला सगळा पुणे भक्त परिवार पण त्यांना मदत करतोय त्याच्यामध्ये. तसेच भोपतराव काका तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, समर्थवाडीशी निगडीत असलेले भोपतराव काका म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुराणामध्ये भगीरथाने गंगा आणली, तशी वाडीत वीज कोणी आणली तर भोपतरावने आणली. तर असे आपले भोपतराव काका, आम्ही त्यांना मजे दुबईकर नाव ठेवलेलं होतं. दुबईकर या चहा घ्यायला, दुबईकर या. आणि त्यांचं दुबई वर्णन पहाटे 5 ते सकाळी 7 असं असायचं. अग्निहोत्र झालं की दुबई वर्णन बंद, मग सगळं स्वामी समर्थ वर्णन व्हायचं. अशी आम्ही गंमत जम्मत करत होतो. त्यामुळे त्यांचं सहकार्य खूप होतं. त्याच्यामुळे आम्हाला शक्ती सुगंधातल्या गाठी भेटी हे पुस्तक वाचता आलं. एवढं सद्गुरूंनी प्रचंड आम्हाला अनुभूती प्रचिती म्हणा किंवा फार तुमचे जे काही वाङ्मयीन शब्द आहेत आध्यात्मिक ते सगळे वापरात इथे आम्ही वापरू शकत नाही. कारण का आम्ही काय वापरत होतो, बरोबर की नाही, स्वामी समर्थ, बाकी काहीच वापरत नव्हतो. आणि हे चल रे, हे माऊली पुढे चला. आम्ही तर आमच्या मावळच्या स्वामी भक्तांना एक नावच ठेवून दिलं. त्यांच्या हॉटेलचं नाव आहे मावळ माची, आम्ही त्यांना नाव ठेवून दिलं मावळ माऊली. त्यांना मावळ माऊली म्हटलं की त्यांना समजायचं की त्यांच्यामुळे गॅप पडली, मग ते गॅप भरून काढायचे. असे आमचे ते माऊली, असे सगळे मस्त मजा करत होते. मी विषय जो सांगत होतो तो अनुभूती आणि प्रचितीचा होता. शक्ती सुगंधातल्या गाठी भेटी हे पुस्तक वाचत होतो. जास्त वेळ घेणार नाही, पदयात्रेचं वर्णन आहे, अजिबात तुम्हाला कंटाळेल असं करणार नाही. हा अनुभव फार गरजेचा आहे. तुम्ही याला अनुभव म्हणा किंवा घटना म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. मी फक्त तुम्हाला एक घडलेला प्रसंग सांगतोय. त्या पुस्तकामध्ये सूर्योदयाच्या वेळी अग्निहोत्र केलं आणि आम्ही पुस्तक वाचनाला बसलो. पुस्तक वाचन करणारे सद्भक्त होते, त्यांनी वाचन केलं. त्या वाचनामध्ये असं होतं आणि त्या वाचनाच्या अगोदर त्या वाचनामध्ये पदयात्रेचा विषय होता. तो विषय अर्धवट राहिलेला होता आणि त्या वाचनानंतर एका पदयात्रेंनी प्रश्न केला की पदयात्रा का करायची, म्हणजे फक्त पदयात्राच का, कुठली तरी यात्रा केली असती, आपण टूरला गेलो असतो सगळे म्हणून काय मस्त व्होल्वो बस एसी बस वगैरे बुक केली असती, 10-15 दिवस फिरलो असतो थंड हवेच्या ठिकाणी, मग तिकडचे सगळे शिखर वगैरे बघून आलो असतो. हे पायी चालायचं कशाला, ते सामान घ्या, तो मागायचा पण नियम नाही, दिलं तर नाही म्हणायचं नाही. लाईनीत आम्हाला चहा देत होते, लाईनीत, एकदम लाईनीत, इथे घेतला की तिकडे चहा. बरं एका ठिकाणी तर आम्ही चहा, ताक, लस्सी आणि काय स्प्राईट हे कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आम्ही घेतलं आणि आम्ही पोहोचलो इकडे, काही झालं. आम्ही सांगितलं ना, गुडघ्या अटॅक कुठलाही स्प्रे, पदयात्रेत दान दिलेला सगळे स्प्रे आम्ही गुडघ्यावर वापरलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच जणांचे गुडघे पण सुगंधी झाले आता, हो की नाही. त्याच्यामुळे त्या सुगंधी द्रव्य ज्यांनी दिले दान स्वरूपात त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वामींचे शुभाशीर्वाद लाभत. पदयात्रा का आणि पदयात्रेचा उद्देश काय हा प्रश्न होता. शक्ती सुगंधाच्या गाठी भेटी आम्ही वाचून करून निघालो पुढे. संध्याकाळचं त्याच दिवशीचं सूर्यास्ताचं अग्निहोत्र आम्ही ज्या ठिकाणी केलं ते केल्यानंतर वाचनाला पुन्हा पान उघडलं गेलं. पान उघडल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलं पदयात्रा का करावी, त्याचा उद्देश. चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय, जगदंब उदयोस्तु. तर इतकी आमच्या सोबत सद्गुरूंची पावली चालत असलेली ती माऊली अशी होती, आमच्या सगळ्यांच्या सोबत होती. आम्हाला जाणवत होतं. एक जण आम्हाला लांबोटीचं, आम्ही पोहे खाल्ल्यानंतर एक जण गाठ पडले, त्यांचं नाव होतं पृथ्वीराज. त्यांचं वय त्यांनी सांगितलं, मी विचारल्यावर ते म्हणले 16. मग मी त्यांना म्हटलं तुमच्यासाठी तर लावणी केली आहे, ते म्हटले ती माझ्यासाठी नाहीये. आणि मला त्यांनी वय विचारलं, मग माझं वय मी सांगितलं त्यांना आणि मला विचारलं मग तुम्हाला झाड काय भरले चालायला. मग मी त्यांना म्हटलं आमचे पवार काका आहेत ते तर 75 वर्षाचे ते चालतायत. मग ते थोडेसे नरमले, मला म्हणाले अच्छा ते एवढे वृद्ध आहेत आणि चालतायत. म्हटलं हो चालतायत, त्यांची तक्रार नाही काही नाही, 75वे वर्ष पण 17वी पदयात्रा आहे आणि अखंडपणे नामस्मरण चालू आहे त्यांचं आणि ते चालतायत. मग ते म्हणले अरे मग तर तुम्ही आता अक्कलकोट जवळ आहे, तुम्हाला तुम्ही उद्याच पोहोचणार अक्कलकोटला. आम्ही म्हटलं की आम्हाला प्लॅन चेंज करावा लागतोय की काय, पण नंतर गुडघे अटॅक येणारे लगेच होतेच लाईन. त्याच्यामुळे आम्ही काय प्लॅन चेंज केला नाही, आम्ही आहे तोच पुढे घेतला, मारला आणि पुढे निघालो. असे बरेच ठिकाणी ते प्रसंग आले. सद्गुरूने आम्हाला जागोजागी आठवण करून दिली. एके ठिकाणी आमच्याकडनं नियमभंग झाला. जो नियमावली सद्गुरूंनी दिलेली आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनंच तो नियम, आमच्याकडनं कुठेतरी म्हणता येईल
की वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणा किंवा आपल्यालाच पदयात्रेचा टप्पा तो खेचून काढायचा आहे म्हणून तो आम्ही अवलंब केला सगळ्यांनी मिळून. म्हणजे भले तो नियम एका व्यक्तीने चुकला पण एक्सेप्ट केला सगळ्यांनी. म्हणजे आपण म्हणतो ना मुकसंमती दिली की तुम्ही पण त्याच्यामुळे आम्ही सगळे वरवड्याचा टोल नाका लागलेला होता. वरवड्याला तिथे आमचा थांबा होता, तो टोल नाक्याच्या पुढचा थांबा आहे. आम्ही जवळजवळ साधारणतः 1.5 तास 1 ते 1.5 किलोमीटर 1.5 तास चालत होतो, जे की आम्ही ताशी 4 किलोमीटर चालत होतो. पण आम्हाला टप्पा तर दिसतोय पण आम्ही पोहोचतच नव्हतो. पण आम्ही चालत होतो मात्र सगळे. आणि आम्ही सगळे एकमेकांना विचारतोय की एवढं चालतोय म्हणतो टप्पा काय येत नाहीये आणि दिवा समोर दिसतोय. पण आता जर आपण दिव्याच्या दिशेने चालत गेलो पुढे पुढे तर दिवा मोठा होईल आणि आपली सावली मोठी व्हायला लागेल. तो दिवा मोठा होतच नव्हता, दिवा होता तिथेच होता. पण आम्ही मात्र चालतोय. चालून दमलो आणि राजदंडाचं ज्यांनी घेतलेला होता ते दमले. ते म्हणले आता माझी हौस पेटली, आता दुसऱ्याने कुठेतरी घ्या. आणि राजदंड अक्षरशः बदलला, दुसऱ्यांनी घेतला. त्याच्यानंतर आम्ही अर्ध्या तासांनी तो दिवा हळूहळू मोठा होत गेला आणि आम्ही थांबायच्या ठिकाणी पोहोचलो. हा अतिशय एक वेगळा अनुभव आहे. आपण म्हणू शकतो श्रद्धा ठेवा आता सगळं आहे, अंधश्रद्धा असेल तर काहीच नाहीये. त्याच्यामुळे पण हा घेतलेला अनुभव आहे की सरळ रस्ता आहे. कोकणात म्हणतात चकवा लागतो, पण त्या चकव्याला असा तरी रस्ता असला पाहिजे. आम्ही सरळ रस्ता बघतोय आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आमच्यासोबत आमच्या पदयात्रेचं नियोजन करणारे 20 वर्षाचा अनुभव असलेले गिरीश मामुनी पण होते. ते पण बाईकवरती होते आणि ते पण त्या ह्याच्यात आले. त्यांना पण सुचलेना की तो दिव्याचा प्रकाश जवळ का येत नाही, आपण तर चालतोय. आम्हालाही समजेना. तिकडे जे सद्भक्त थांबलेले होते ते आम्हाला पोहोचल्यानंतर म्हणतात अरे तुम्हाला एवढा वेळ का लागला, तुम्ही तर इथंच तर होतात ना. आता आम्हाला तर उत्तर द्यायला काहीच नव्हतं कारण का आम्ही सगळे थकलेलोच होतो. आम्ही त्यांना एवढंच म्हटलं आम्ही आता बिना आंघोळीची अर्धी उपासना करतो. हे 2 जण जे पुढे आलेत उपासक त्यांची आंघोळ झाली ते करतील सगळी उपासना, आम्ही बाहेर बसून करतो. आणि आम्ही तिथे बाहेर बसून उपासना केली आणि उदास काकाने भोपतराव काकाने तिथे यथासान स्नानयुक्त जी आपण पंचोपचार पूजा करतो ती केली. असा सद्गुरूंचा अनुभव सद्गुरूंनी छोट्या छोट्या गोष्टीतनं दिला. तो अशासाठी दिला की उपस्थिती मनस्थितीला कारक आहे. म्हणजे काय तर आपण सगळ्या ज्या मनस्थितीत आहोत त्या मनस्थितीला त्यांची उपस्थिती आहे. म्हणजे काय आपण आता सद्गुरूंना भासमान केलं की सद्गुरू आपल्यासोबत आहेत तर ते नक्कीच आहेत. पण आपण असं म्हटलं काय आजची पदयात्रा आज काय नगर प्रदक्षिणा जाण्यात काही उपयोग नाही, सर कुठे स्वामीजी कुठे आहेत, तर ते 100% नाहीये. कारण का ती आपली मनस्थिती त्यांच्या उपस्थितीला कारक नाहीये. म्हणून त्यांनी काय सांगितलंय तारक मंत्र. आपल्याला तारणारा कुठला मंत्र आहे तर तारक मंत्र आहे. आणि आम्हाला सांगितलं सतत करुणा त्रिपदी म्हणा. कारण तुमची करुणा त्यांना आली पाहिजे तर करुणा त्रिपदी म्हणा. आम्ही करुणा त्रिपदी म्हणायचो, त्या फ्लोअरला पण लावायचो. आणि त्याचा अनुभव असा की आम्हाला सगळीकडे व्यवस्थित मिळालं, कुठेही काही झालं नाही, मस्त मिळालं एकदम. त्या ठिकाणी जिथे आम्ही उशिरा पोहोचलो तिथे एकदम वेगवेगळे मेनू मिळाले आम्हाला. मी तर पहिल्यांदाच खाल्ला तो मेनू. म्हणजे मक्याची भाकरी होती आणि रस्सा होता कसला तरी, आणि शेंगदाणे होतं त्याच्यासोबत, खारे शेंगदाणे खायला दिलेले. कांदा लिंबू तर होतं कारण का त्या मालकांचं हॉटेल होतं त्याच्यामुळे कांदा लिंबू तर असतात प्रत्येक मेनूमध्ये. आणि काहीतरी होतं ना बाजार आमटी काहीतरी ती होती बाबा, बाजार आमटी. अरे कसली तिकडची. नंतर तर आमच्या सगळ्यांचे ओळख चिडचिड होते रात्रभर. याला क्रीम लाव त्याला क्रीम लाव, कोणी निवडा लावला कोणी ठेपा लावला, रात्रीच कोणी खुशाला क्रीम कुठलं लावलंय कोणालाच माहित नाही. असे सगळे धरून आले. कोणाच्या बाईकमध्ये जे क्रीम मिळाला तो भासत होता, विचार केला नाही. अशी धमाल आली. सगळी सद्गुरूंची आहे, ही सगळी कृपा सद्गुरूंची आहे. आपल्या सगळ्यांच्या उदंड आशीर्वादाने आपल्या उपस्थितीने आम्हाला पण त्या गोष्टीने उत्साह मिळतो. सगळ्या विश्वस्त मंडळांना या मार्गदर्शनाने सद्गुरूंच्या आशीर्वादाने असंच प्रयत्न करता लाभो, यश लाभो आणि पुन्हा राजराय मठामध्ये आपला यथा सांगता होऊ नये असं बेलनाथ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपल्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो.